काढून देतो असं विनंती करत होते गोरगरीब प्रशासनाला, पण तरी प्रशासनाने जेसीबीने उकरून काढले आणि ह्या केबिन्स जिथं काय काय वसुली होतं शिंदे गटाच्या माध्यमातून त्या केबिन्स निघत नाही. प्रशासन शांत बसतं, प्रशासन आम्हाला निगेटिव्हिटी मध्ये उत्तर देते. याचा अर्थ आम्हाला समजू दे, जनतेला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तर शिंदे गटाचे अधिकारी असो पदाधिकारी असो, अक्षरशः कुंभकर्णासारखे झोपलेल्या अवस्थेत असतात. आत्ताच ज्यांना आम्ही निवेदन दिलं अतिक्रमणच्या संदर्भात, त्यांना मी स्पष्ट विचारलं की ज्या केबिन शिंदे गटाच्या माध्यमातून लावलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत. ते निरुत्तर झाले, त्यांना उत्तर देता आलं नाही. म्हणून मी पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारला की जर तुम्ही केबिन्स काढणार नसाल तर दबाव तुमच्यावर कोणाचा आहे? या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीमधील गोरगरिबांच्या गाड्या महानगरपालिकेच्या प्रशासनानं उचलून फेकल्या. त्या केबिन्स ज्या ठिकाणी अनधिकृत आहे त्या केबिन्सवर अक्षरशः जेसीबीनं ओरबडलं. त्या गोरगरिबांचं नुकसान झालं. मी कालच माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय साहेब, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं एक बिर्याणी गाडी हातगाडी, तिची गाडी अक्षरशः मोडतोड करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलून फेकली. मग जर शिंदे गटाचे पदाधिकारी, शिंदे गटाचे नेते मंडळी अशा अनधिकृत केबिन्स टाकून काय मिळवतात? ते केबिन कशासाठी अनधिकृत, हा माझा मूळ प्रश्न आहे. जनतेच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर येता आणि जनतेच्या विरोधात तुम्ही अतिक्रमण काढता, मग शिंदे गटाच्या केबिन्स न काढण्यामागचा महानगरपालिकेचा हेतू का? यासाठी आजचं ढोल बजाव आंदोलन, जेणेकरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येऊ दे, यासाठी आजचे आंदोलन होतं. आणि जर यदा कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ह्या केबिन्स काढल्या नाहीत, शिंदे गटानं केलेलं अतिक्रमण कोल्हापूरचं विद्रुपीकरण काढलं नाही, तर 100% आम्ही त्या केबिन्सच्याच बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेचे आम्ही केबिन्स तिथं टाकू. आणि जर त्या केबिन्सला महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेनेच्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ. नेमकं कुठे कुठे अतिक्रमण झालेला तुमचा दावा? मला वाटतं सम्राटनगरच्या इथे काहीतरी मला फोटो आले. अर्ध शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं आहे, रंकाळ्यावर आहे, संभाजीनगरला आहे, मार्केट यार्डला आहे. असं कित्येक ठिकाणी आम्ही दाखवू शकतो. सध्या जे 3 फोटो मिळालेले ते 3 फोटो आपणाला दाखवलेले आहेत. माझी विनंती आहे मीडियांना देखील की आपण कळकळीनं कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत जे फेरीवाले आहेत, जे गाड्या ढकलून गाड्या आणून पुन्हा परत स्वतःच्या घराकडे बायका पोरांसहित रात्री 11 वाजता जे फिरस्ते म्हणून काम करतात, त्यांच्या गाड्या या मिळवण्यासाठी आपण न्याय देण्यासाठी खरोखर आपण आमच्या बाजूने राहावं, अशी मीडियाला देखील मी आज विनंती करतो.